आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी. इंधन बचतीचा संदेश. पाककलेत महिलांचा जलवा. भाजपा महिला मोर्चाच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय जनता पार्टी निपाणी महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंधन विरहित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो महिलांच्या सहभागाने पार पडलेल्या या स्पर्धेत निपाणी शहर विभागातून माधवी सोलापूरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर ग्रामीण विभागातून भाग्यश्री जाधव कोडणी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना आमदार शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते रोख 5,000 रुपये, शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. इंधन बचतीबाबत जनजागृती व्हावी तसेच पौष्टिक व पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. शहर विभागातील विजेत्यांमध्ये प्रथम माधवी सोलापूरकर, द्वितीय सीमा दुमाळे, तृतीय सुषमा खोत, चतुर्थ प्रीती गायकवाड, पाचवा शेजल तेरणे आणि सहावा पंकजा सोलापूरकर यांचा समावेश होता. ग्रामीण विभागातून प्रथम भाग्यश्री जाधव कोडणी, द्वितीय मोहिनी खराडे कारदगा, तृतीय अक्षता पोवार यर्नाळ, चतुर्थ मेघा कीर्तने श्रीपेवाडी, पाचवा शोभा शिंदे लखनापूर आणि सहावा दीपाली थरकार भोज यांनी यश संपादन केलं. स्पर्धेत शहरी भागातील 47 आणि ग्रामीण भागातील 37 महिलांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक म्हणून अनिल शांडके आणि वंदना काटकर यांनी काम पाहिलं. यावेळी बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की भारत हा संस्कार आणि संस्कृतीची ओळख जपणारा देश आहे. भारताची जगभर आध्यात्मिक देश म्हणून ओळख असून ती अधिक बळकट करण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. जगातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक देशांना इंधन संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत इंधन बचतीचे महत्त्व अधिक अधोरेखित होतं. महिलांनी सादर केलेली इंधन विरहित पाककला प्रेरणादायी असून पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार दैनंदिन जीवनात अंगीकारणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी सविता पाटील यांनी स्वागत केलं. भाजपा महिला शहराध्यक्षा योगिता घोरपडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी सुमित्रा उगडे, लक्ष्मी मगदोम, शकुंतला धुनवडे, डॉक्टर पंकजा सोलापूरकर, दीपाली थरकार आणि वर्षा भोपळे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमास गीता पाटील, जयवंत पाटले, राजू कुंदेशा, सुनील पाटील, बंडा घोरपडे, लक्ष्मी खोत, वर्षा नंदरगी, शिल्पा खराडे, राजश्री नागराळे आणि वैशाली खराडे यांच्यासह मतदारसंघातील महिला पदाधिकारी व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केलं, तर विजय राऊत यांनी आभार मानले. हे पण प्रदर्शन आहे, पाककलेचंच प्रदर्शन आहे, परंतु वेगळ्या स्टाईलमध्ये आहे ना. रोज तुम्ही साडी नेसता आणि काहीतरी चुडीदार घालता, परंतु साडी नेसतानाच जरासं काहीतरी दुसऱ्या टाईपनं नेसला. पडगू आपल्याकडे पूर्ग म्हणतात, पूर्ग स्टाईलचं साडी नेसला किंवा मारवाडी स्टाईलचं साडी नेसला, तर ते एक आनंद वेगळंच असतं. साडीच नसतो, परंतु थोडं नेसायची पद्धत आपण वेगळी करतो. तसं आम्ही आता स्वयंपाकच करायला लागले, परंतु स्वयंपाक करायच्या पद्धतीमध्ये आज आम्ही वेगळं कॉन्सेप्ट ठेवून घेतले. का ठेवून घेतलं हे किती लोकांना कळालं, जर असं नाटक उचलून अशा पद्धतीचं आम्ही पाककला का केली सगळ्यांना कळालेलं आहे. कारण आतापर्यंत होणाऱ्या पाककला स्पर्धा आपण तिथं बनवत होतो, त्याला गॅसची मदत घेत होतो. आता जे आम्ही आज करायला लागलोय हे आपण पाककलाच बनवली, आपण हेच प्रदर्शन केलं, परंतु तिथं गॅसचा वापर केलेला नाही आहे. मी बोलत असताना सांगितलं की अनेक वर्षाच्या पाठीमागापासून आता आमच्या जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये काय सुरू आहे, युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू असल्यामुळं बघा पेट्रोल असतंय, डिझेल आहे, गॅस आहे, एक एक देशामध्ये एक एक उत्पन्न प्रसिद्ध असते. आता ज्या देशामध्ये आम्हाला गॅस नाही, तर गॅस आम्ही कुठल्या दुसऱ्या देशातून आपण मागवून घेतो भारताला. त्याच पद्धतीने पेट्रोल दुसऱ्या देशातून मागवून घेतो किंवा डिझेल दुसऱ्या देशातून मागवून घेतो आणि आमच्या भारतात काय आहे ते दुसऱ्या देशाला आम्ही विक्री देखील करतो. हे सगळ्यांना माहीत आहे की आम्हाला काय नाही ते दुसऱ्याकडनं घ्यायचं, दुसरीकडं काय नाही ते आपल्याकडनं आपण द्यायचं. तर अशा पद्धतीनं ज्या ज्या देशामध्ये
युद्ध सुरू झालं तिथून पेट्रोल डिझेल गॅस आमच्या देशाला येत होतं. मग युद्ध सुरू झाल्यानंतर तिकडनं येण्याचं मार्ग सगळं काय झालं, बंद झालं. आम्हाला आमच्या देशाला किती पाहिजे तितका माल तिकडून आम्हाला येत नाही. त्या देशाचं मदत आपल्या आणि थोड्या वर्षांनी आमच्या भारताला जास्त लागणार पण नाही. त्याचं सगळं व्यवस्था आपले लाडके प्रधानमंत्री मोदीजी करायला सुरू केलेत आणि करून देणार, याच्यात काही संशय नाही. परंतु अचानक काय तर झालं तर समजा आता आम्ही काय, तुम्ही बाजारला गेलाय, अचानक तुमचं पर्स कोणतरी मारलं, त्यामुळे काय करू शकता काय? नाही, तुमच्या बाजार तरी करायला आलाय, तुमच्याकडे पर्समध्ये पैसे तरी आहे, पैसे तरी कोणतरी मारलं, परंतु बाजार सोडायला पण येत नाही. आणि तिथं हुडकाव आपलं पैसे कुठे आहे म्हटलं तर तिथं लक्षात लगेच ते पर्स तुम्हाला गावणार पण नाही. परंतु बाजार थोडं नाही थोडं तरी करायला पाहिजे. तर एकटीच कधी बाजारला तुम्ही येत नाही, तुमच्या मैत्रिणींच्या बरोबर आलेले असता, मग तिला विचारता, अरे अगं माझं पर्स कोणी मारलं, मला एक 500 रुपये दे, थोडं थोडं बाजार घेऊन जातो, उद्या येऊन करतो, असं होतंय की नाही? आणि त्याच पद्धतीनं ज्या वेळेला युद्ध अचानक सुरू झालं, आपल्या भारताला येणारं गॅस असू दे, पेट्रोल असू दे, डिझेल असू दे, जे येणं होतं त्या येण्यामध्ये काय झालं, कट झालं आणि जितकं पाहिजे तितकं आपल्याकडं येत नाहीये. म्हणून येत नाही म्हणून तसंच सोडायचं आहे काय, त्याला पर्याय व्यवस्था आता थोडं स्टोव तरी आता रॉकेट पण नाही, स्टोव पण नाही. आता करंटवरचा गॅस आलं, करंटवरचा गॅस, इंडक्शन कुकर हे पण आलं. आणि आता एवढं करत करत आता आम्ही तुम्ही लहान असताना आम्ही भरपूर पाणी वेस्ट करायला लागलो, पाणी कसं पाहिजे तसं वापरायला लागलो. तर आमच्या आई वडील सांगत होते की नाही, पाणी जपून वापर, पाण्याचा टंचाई आहे, जपून वापर म्हणून सांगत होते. तसं मोदीजींनी आपल्या देशाला आव्हान केलं की तुम्ही थोडे दिवस गॅस जपून वापरा. कारण जे युद्धाचं सुरू आहे, कधी काय होते माहीत नाही, संपूर्णपणे आम्हाला धोका होऊ नये म्हणून आपल्या गृहिणींना आव्हान केलं की तुम्ही घरामध्ये वापरणारा गॅस थोडं कमी वापरायला सुरुवात करा. तर आपण कमी कसं वापरायचं, तर आज संपूर्ण बघितलो की 100 लोक ह्याच्यामध्ये भाग घेतलाय. 100ला 100 लोक देखील गॅस बिना वापरता तुम्ही हे मस्तपैकी सुगरण म्हटले, मी अन्नपूर्णा म्हटले, मस्तपैकी तुम्ही काय केलं, खाद्यपदार्थ केला की नाही, केला की नाही, केला. परंतु ज्या वेळेला अनेक दादांनी सांगितलं पिझ्झा बर्गर, आम्ही पण बघत होतो, शकुंतला मी पण बोललो जर असं ब्रेड जास्त वापरलं तर ब्रेडच पाहिजे असं नाही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला अजूनही चांगल्या पद्धतीनं म्हणजे हे कला तुम्ही करला केला, आज शिकून आला, हे तुम्ही केला, परंतु अजूनही तुम्ही थोडंसं डोकं चालवा की अजून पौष्टिक आम्ही काय काय करू शकतो घरातलं वस्तू वापरून. आणि ह्याच्यामध्ये देखील आम्ही बघितलं सगळं पौष्टिक आहे. ड्रायफ्रुट्स वापरलाय, त्याच्यामध्ये काय म्हणतात ते काबुल चना, हुरकड सत्तूचं पीठ वापरा म्हणून डाळीचं पीठ वापरलाय, आणि सगळं काय ते मोड आलेलं धान्य वापरलाय आणि पान वापरलाय. पान देखील आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदामध्ये आरोग्यकारक असं म्हटलेलं आहे. आणि पान वापरून देखील तुम्ही पानाचा अनेक पदार्थ केलाय. आणि आता ताई सोलापूरकर ताईंनी बोलले ना, मी तिथे आल्यानंतर विचारलं हे काय प्रकार आहे, ज्यूस बनवले होते त्या 2-3. तर एक म्हटल्या आम्ही हे गंजी म्हणतो बघा, काय ते भात ठेवता ना आपण भोगणे, आता सगळं कुकरमध्ये भात आलं, भोगणीमध्ये भात करताना ते वरचं पाणी आम्ही बघतो की त्याला काय म्हणतात, पेज बघतो. ते आम्हाला सांगत होते ना, आमचं सगळ्यांचं डिलिव्हरी होतं तेव्हा आमची आजी आमची आई सांगत होते पेज पाजवत त्या बाळाला. म्हणजे त्याच्यामध्ये देखील ते भाताचं पाणी असेल, परंतु त्याच्यामध्ये देखील अनेक प्रोटीन्स आपल्याला, अनेक चांगल्या वस्तू आपल्याला, आरोग्यकर वस्तू मिळतात. म्हणून ताईने सांगितलं, मी त्यांना विचारलं की ते पेस्ट वापरून त्याच्यामध्ये त्यांनी मसाला वगैरे घालून त्याचं काय केलं, ज्यूस केले. म्हणजे आम्ही आम पन्ना वगैरे करतो की त्या पद्धतीचं त्यांनी केलं होतं. आणि एक मतून यावं ಹೇಳಿದ್ರೆ अक्की दाखव माता अक्की ತೊಳೆದಿದ್ದು नाही, ते पेस्ट पण नाही, तांदूळ धुतलेलं पाणी, म्हणजे तांदूळ धुतलेलं देखील पाणी किती
पौष्टिक असतं हे आम्हाला माहित नाही, तर ताईने केलं तुळशी. तर तांदूळ धुतलेल्या पाण्याने त्यांनी ज्यूस केलं तुळशीचं, तीळ आणि तुळशी, तांबे आलं होतं तांबे. तिन्हीचा संगम म्हणजे माननीय सौ आमदार शशिकला जोले बहिणीजी. आमच्या सगळ्यांच्या दिलामध्ये राज करणाऱ्या, आमच्या सगळ्यांच्या आमच्या सगळ्या सुखदुःखात सामील होणाऱ्या अशा आमच्या लाडक्या आमदार वहिनी, मंत्री वहिनी, खरोखर तुमचं आमचं भाग्य आहे की यांचं मार्गदर्शन, यांचं नेतृत्व आणि अशाच ह्या साधणारे आपले चिकोडी तालुक्याचे माजी खासदार जोले अण्णाजी, खरोखर त्यांचं कौतुक, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं चातुर्य, त्यांचं नेतृत्व, त्यांचं पुढील भविष्यातील असणारे त्यांची जे काय योजनाबद्ध जे साध्या असतात त्यांचं कौतुक करावं इतकं थोडं आहे. ज्या मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी विचार केला आणि संपूर्ण जगाला आपल्या नमस्कार करायला लावणारे, संपूर्ण जगाला सलाम करायला लावणारे मोदीजी कितीतरी पटीनं आपल्याला महिलांना त्यांनी ज्या सुविधा दिल्या त्या सुविधांच्या माध्यमातून आपल्या महिलांना अनेक दरवाजे खुले करून दिले. उद्योगधंद्याचे असतील आणि शैक्षणिक असतील, आणखी कुठल्या पद्धतीचे असतील. आता बघा तुम्ही आजची कला आहे, आज आपल्याला मोदीजींनी जे दिल्लीत सांगितलं ते आपल्या आमदारांनी आपल्या निपाणी तालुक्यात सुद्धा आपल्या महिलांना आपण सुद्धा अशा पद्धतीने अनेक दरवाजे खुले करावेत आणि आपल्या महिलांची प्रगती करावी. काय सांगितलं होतं, गॅस न वापरता कुठलीही रेसिपी करा, पण ती रेसिपी तुम्ही बनवून आणलात, खाऊन पोट म्हणजे पाणी पिऊन पोट भरलेलं आहे दोघांचंही. त्यामुळं टेस्ट सगळ्यात चव केल्या, कारण हे निर्णय देताना परीक्षक आम्ही टेस्ट केली परीक्षकांनी सगळ्या, म्हणजे आम्ही दोघांनी, पण निर्णय देताना खूप अवघड असतंय कारण टेस्ट प्रत्येकाची चांगली होती. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं सगळ्या तुम्ही सुग्रण या, कारण गॅस नसताना काय करू शकतोय हे वहिनींच्यामुळं तुम्ही दाखवून दिलात. त्यासाठी तुमच्यासाठी अगोदर टाळ्यावर मी वाटते, खरोखर चांगलं आहे. म्हणजे जे अनोखी स्पर्धा आता त्या म्हटल्या मॅडम, अनोखी स्पर्धा होईल, पहिल्यांदाच झाली असं मला वाटते. आणि मॅडम मी क्लासेस तर घेतेच, पण जर इथं कर्नाटक भागात जर झालं आणि ती ग्रामपंचायतीचे क्लासेससुद्धा करते. माझी स्वतःची संस्था आहे स्नेहालय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तर त्या संस्थेमार्फत आम्ही सगळे क्लासेस अगदी शाळेपर्यंत म्हणजे हायस्कूलला वगैरे लाठीकाठीपर्यंत आम्ही घेतोय. कुकिंग आणि असं नाही, कसलं पण वहिनी काम असून दे सगळं सोडतात, खरं वहिनींनी बनवल्यात म्हणून सांगितलं तर बास खोटं पण नसून ते येतात. आणि येऊन आज रेसिपी एवढं छान 10:30-11 सुरू केल्यात, तेवढं सुंदर सगळं बघितलं. वहिनी पण टेस्ट केल्यात, थोडं जर आमच्या मेळ्यात पण टेस्ट केल्या, तर एवढं लहान मुलासनी म्हणा त्यांनासनी घेऊन आलं तर हे कुणासाठी झालं हे विचार करायला पाहिजे. ಹೆಂಗೆ ದಂಡಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಕಲಿಯೋದ್ರೂ ದಂಡಿಲ್ಲ. ಈಗ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮೋದಿಜಿಯವರು ಅಂತ ನಮ್ಗೆ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಏನಂದ್ರೆ ಇಂಧನ ಕಡಿಮೆ ಉಪಯೋಗಿಸಿ ಆಮೇಲೆ ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಬಳಸಲಾಗುವಂಥದ್ದು ಅಡುಗೆ ಮಾಡೋದು. ಎದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಯುದ್ಧ ನಡೆದವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಯುದ್ಧ ನಡೆದು ಬೆಳೆದಾಗ ನಮ್ಗೆ ಹೊರಗಿಂದ ನಾವು ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಮತ್ತು ಎಣ್ಣೆಯನ್ನು ತರಿಸ್ಕೊತೀವಿ. ಅದರಿಂದ ನಮ್ಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ರೊಕ್ಕ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಾವೆ, ಅದಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಕಡಿಮೆ ಉಪಯೋಗಿಸೋದು. ಈಗ ಇಂಧನ ಉಳಿತಾಯ ತಕ್ಷಣ ಇವರು ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾದವ್ರ ಕಡೆ ಹೆಸರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಯಿತು. ಏನು ಮಾಡೋದು ಇದು ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. ಆಯುರ್ವೇದದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಎಲ್ಲ ಪಾನಕಗಳು ಆಮೇಲೆ ಅನ್ನದ ಮೇಲೆ हाಕೊಂಡು ತಿನ್ನುವಂಥದ್ದು ಒಲೆಯಲ್ಲದೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಸುಮಾರು ಪೇಯಗಳು ಎಲ್ಲ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದು रुचिकरನೂ ಇರ್ತದೆ, ಆಮೇಲೆ ಡಿಸೀಸ್ ಒಳಗೆ उपयोग ಆಗ್ತದೆ. आणि एवढ्या सगळ्या जणी भाग घ्यायला लागलेत म्हटल्यानंतर आता काय नाही, नक्कीच घ्यायलाच पाहिजे म्हटलं. नंतर म्हटलं हळूच आमच्या अध्यक्षांना विचारलं की योगिता भाग घेऊ का गं, कारण महिला मोर्चामध्ये आहे ना मी. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.